नमस्कार भावांनो, आज जवळपास 3-4 महिन्यानंतर इंस्टावर व्हिडिओ अपलोड करते. सगळेच मला असं म्हणतात की ताई तू एवढे सुंदर व्हिडिओ बनवते, तुझे व्हिडिओमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरीसुद्धा लोक तुला वाईट कमेंट का करतात गं? मग मी तिला हसून उत्तर दिलं, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे, ते तशीच आपल्याला रिप्लाय करणार. देवाने त्यांना तसं दिलं आहे, ते तशीच बुद्धी दिली आहे त्यांना देवाने, तर आपण त्याला काही करू शकत नाही आहे. मेन गोष्ट तर फेक अकाउंटवाले आहेत, ज्यांनी मला एवढं मोठं केलं. फेक अकाउंटवाले माझ्या जीवावर पैसे कमवतात आणि माझ्या नावाची बदनामी करतात. आणि हे पुण्य मी करते की त्यांचं पोटपाणी मी भरते फेक अकाउंटवाल्यांचं. तर फेक अकाउंटवाल्या भावांना पण मला एवढं सांगायचं आहे की देवांनीच तुम्हाला तशी बुद्धी दिली आहे, म्हणून तुम्ही त्याचा वापर ह्या पद्धतीने करतात. तर मला कुणाबद्दल काहीही दोष, कुणाबद्दल काहीच घृणा नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आयुष्य आहे ना भावांनो, 2च दिवसाचं आहे. मग मुलगी असो किंवा माणूस असो, बाई असो, पुरुष असो, छोटं बाळ असो, कुणाचंही काहीही असो, आयुष्य खूप छोटं आहे, 2च दिवसाचं आहे. कोण आपल्याला पोसायला येत नाही, कुणाला 500 रुपये मागितले तर लवकर देत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखाने जगा. ही जी लोक नाव ठेवणारी आहे ती आपलं नाव बदनाम करायलाच बसलेली असतात. आणि लोकांचं कामच आहे नाव ठेवणं. लोक आपल्याला कधीच सपोर्ट करत नाही. अरे लोकांनी तर देवाला सोडलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोडलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी सगळ्यांना नावं ठेवली. देवाला सुद्धा लोकांनी नावं ठेवली, तर आपण तर साधं मुंगीसारखे, चिल्लर मुंगीसारखे आपण आहोत, तर लोक आपल्याला नाव ठेवणार नाहीत का? आपण किती चांगले व्हिडिओ बनवले तरी लोक, ही दुनिया मतलबी आहे. मला ना फक्त एवढंच सांगायचं भावांनो, देवाने ना हे आयुष्य जगण्यासाठी दिलं आहे. मी तर सुखाने जगते आहे, मी तर माझ्या नवऱ्याला पण सांभाळते आहे, माझ्या लेकरांना सांभाळते आहे, माझ्या घरच्यांना सांभाळते आहे. माझ्या पाठीमागच्या काही गोष्टी मी सोशल मीडियावर आणू नाही शकत, मी जगाला नाही दाखवू शकत की माझ्या हसण्यामागे, माझ्या हसत्या खेळत्या लोकांना असं वाटतं की लोक खूप एन्जॉय करते. तर आयुष्य खूप छोटं आहे, एन्जॉय करण्यासाठीच आहे. तर आपल्याला देवाने हे छोटंसं आयुष्य दिलं, जगण्यासाठीच दिलं आहे, तर का ना ते चांगल्या पद्धतीनेच जगायचं. लोकांना नाव ठेवायची, लोकाला देवाने हे परमिशनच दिली आहे लोकांना नाव ठेवायची, तर ठेवू द्या, वाईट कमेंट करू द्या, नाही फरक पडत. कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच तो आहे, तो आपल्याला पोसायला येत नाही ना, ते माझ्या घरचे पोसत, ते जे वाईट कमेंट करणारे लोक आहे ना, माझे लेकरं पोसत ना माझं घर चालवतात. घर तर मला एकटीलाच चालवायचं आहे. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन शेवटी. सगळ्यांना असं वाटतंय की पिल्लू खूप हसत खेळत राहते, सदा कदा गोव्याला इकडे तिकडे एन्जॉय करते, फॅमिलीसोबत कधी दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या मागचं काही कारण आहे ना? का बोलता कशाला कुणाला? तुम्ही दुसऱ्यांची घरं चालवता, दुसऱ्यांना पैसे देता घर चालवायला, का कुणाला नाव ठेवता? तुम्हाला जर चांगलं बोलता येत नाही ना, तर व्हिडिओ नका बघू, डिलीट करा, व्हिडिओ पुश करा, ब्लॉक करून टाका. भरपूर ऑप्शन आहेत, पण कुणाला नावं नका ठेवू भावांना, चुकीच्या गोष्टी नका करू. फेक अकाउंटवाल्यांनी तर माझं जीणं मुश्किल केलं, पण वरती देव आहे ना, त्यांना बघून घेईल. जे फेक अकाउंटवाल्यांनी माझी सगळीकडे बदनामी केली ना, फेसबुकला अकाउंट बनवले, इंस्टाग्रामवर अनलिमिटेड फेक अकाउंट बनवले ना माझे, देव त्यांना बघून घेईल. मला बघायची गरज नाही आहे. प्लस त्याला एवढ्या वाईट कमेंट करतात, त्याच्यामध्ये काही चुकी नसताना सुद्धा तुम्ही एखाद्या लेडीजला विनाकारण ट्रोल करतात, तर हे चांगलं नाही. तुम्ही लोक तर बघताच आहे, रात्रंदिवस ॲक्सिडेंट भर रस्त्यावर होतात. ते कुणी जगतं, कुणी मरतं, कुणाची करोडोनी प्रॉपर्टी आहे, त्याचा ॲक्सिडेंट 0 मिनिटामध्ये होतो. एवढा पैसा कमवला, एवढा भक्कळ पैसा कमवला, तरी तो काय वरती सोबत तर घेऊन जाणार नाही आपण. झाला ॲक्सिडेंट, शरीर पडलं सुख, मृतदेह पडला, शरीराची हाडं पाण्यामध्ये नष्ट झाली, शरीराची राख रांगोळी झाली, पैसा तर सोबत वरती घेऊन जाणार नाही आहे. मग देवाने छोटंसं आयुष्य दिलं आहे, चांगलं जगायचं. माझ्या आत्तापर्यंत तर तुम्हाला व्हिडिओ कधी वाईट दिसलेच नसणार आहे. कधी वाईट मी कोणासाठी केलंच नाही आत्तापर्यंत, आणि कधी वाईट व्हिडिओ बनवलेच नाही. मी मराठी आहे, मी शेवटपर्यंत मराठीच राहणार. हां, मी एन्जॉय करते, शॉर्ट वगैरे घालते, मी मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची, मी करते, मी लाईफ एन्जॉय करते. बट मी कधी अश्लीलपणा नाही केला आत्तापर्यंत. मग तुम्ही ट्रोल का करता?
माझी फेक अकाउंट बनवणाऱ्या लोकांना तर देव कधीच माफ करणार नाही, पण ते जे फेक अकाउंटवाले लोक आहेत ना, ते मुद्दाम जे छिडकानी करतात माझ्यासोबत. माझ्या नावाची एवढी बदनामी झाली आहे सगळीकडे की ताई तुला खूप वाईट कमेंट येतात, आणि ते लोक माझ्या जीवावर फेसबुकवर पैसा कमवतात, इंस्टावर पैसा कमवतात. तर तुम्ही माझ्या जीवावर पैसा कमवतात, पण तुम्हाला हे कळत नाही, एखाद्याच्या बहिणीची आया बहिणीची इज्जत मातीत आपण टाकतोय आणि पैसा कमवतोय, तर आपण कुठं फेडणार हे पाप? कधी ना कधीतरी आपल्याला पण ॲक्सिडेंट होणारच आहे. जे आपण दुसऱ्यांचं वाईट केलं तर कधी ना कधीतरी आपलं पण वाईट होणारच आहे. फेक अकाउंटवाल्यांना हा थोडंसं गोष्ट लक्षात घ्या. मी कंटाळून गेले तुम्हाला सांगून. आता बास, मी वैतागली म्हणून मी व्हिडिओ अपलोड करायचेच बंद केले इन्स्टावर. मी कंटाळून गेली आहे. आता माझ्याकडून सहन नाही होत. जशी तुमची इच्छा, तुम्हाला वाईट कमेंट करायच्या करा, चांगल्या करायच्या करा. देव तुम्हाला